नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण? सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल. मग आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी कुठल्याही प्रकारची रेमेडी शेअर करणार नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या टिप्स ट्रिक्स ज्या आहेत त्या शेअर करणार नाही, तर त्याही पेक्षा महत्वाची एक गोष्ट आहे ती शेअर करणार आहे. आता तुम्ही म्हणाल की याही पेक्षा महत्वाचं असं काय असू शकतं? तर हो, असू शकतं. तर थोडासा वेळ द्या, कारण की मी सगळं काही डिटेल तुम्हाला सांगणार आहे पुढे व्हिडिओमध्ये. बघा, आपल्या या चॅनलवरती जे पण मी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत हेअर संदर्भात, हेअर ऑइल असेल किंवा केसांच्या ज्या पण समस्या असतील किंवा काही पण केसासंदर्भात आपण जी चर्चा केलेली आहे त्या व्हिडिओजना तुम्ही भरभरून प्रेम दिलेलं आहे. आणि सगळ्यात जास्त जर कशाला प्रेम मिळालं आहे तर ते म्हणजे हेअर ऑइलचे जे पण व्हिडिओ मी शेअर केलेले आहेत, की होममेड हेअर ऑइल जे आहेत ते कसं बनवायचं हे जे पण व्हिडिओ मी शेअर केलेला आहे त्या सर्वच्या सर्व व्हिडिओना तुम्ही भरपूर प्रेम दिलेलं आहे. तर त्यानंतर मग आपल्याला बरेच कमेंट्स यायला चालू झाले होते की तुम्ही हे जे तेल आहे, अशा पद्धतीचे जे तेल आहे ते तुम्ही बनवून देऊ शकता का? पण तेव्हा मला इतका वेळ नव्हता, कारण की माझी जी मुलगी आहे ती 10वी मध्ये होती आणि त्यामुळे तिला वेळ देणं महत्वाचं होतं. त्यामुळे मला तेव्हा शक्य झालं नाही. पण मी त्यांना सांगितलं होतं की पुढे नक्की ट्राय करेन, प्रयत्न करेन. तर आता मुलीची 10वी झालेली आहे, तिचं कॉलेज वगैरे सगळं काही आता इथं नाहीये, तर ती बाहेर आहे. आणि त्यामुळं आता मला भरपूर वेळ आहे की हे जे मी आता हातामध्ये घेणार आहे ते तुमच्यापर्यंत कायम कंटिन्यू पोहोचवेन किंवा ते कम्प्लीट मी करू शकेन. कसं काय होतं माहितीये का, बऱ्याचदा की आपण सुरुवात तर करतो पण नंतर मग टाइमची कारणं किंवा बाकीची कारणं सांगून मग आपण मध्ये स्टॉप करतो. ते तसं व्हायला नको होतं, म्हणून मी थोडासा वेळ घेतला. मुलीची 10वी झाली आणि त्यानंतर मग आता सगळं काही सेट झाल्यानंतर मग हा जो विचार आहे तो केलेला आहे. तर महत्वाची गोष्ट काय की आपल्या या चॅनलवरती खूप सारे होममेड हेअर ऑइल जे आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेले आहेत आणि त्या व्हिडिओजना तुम्ही भरभरून प्रेम सुद्धा दिलेले आहे. जवळपास 2 ते 2.5 लाख व्ह्यूअर्स जे आहेत ते दर महिन्याला म्हणा किंवा दर 28 दिवसाला आपल्या चॅनलवरती परत भेट देत असतात, सर्च करतात म्हणा किंवा त्या एका विशिष्ट व्हिडिओ पर्यंत पोहोचण्यासाठी ते प्रयत्न करतात. तुम्हाला दिसेल कदाचित इथं मी स्क्रीनशॉट लावेन. 2 ते 2.5 लाख लोक 28 दिवसाला आपल्यावरती विश्वास ठेवतात आणि आपल्या चॅनल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतात. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आणि बऱ्याच ताई परत कमेंट करतात की ताई आम्हाला तेल पाठव किंवा आम्हाला बनवून दे. आणि बऱ्याच ताईंना मी दिलेलं सुद्धा आहे, म्हणजे माझ्या ओळखीमध्ये मी दिलेलं सुद्धा आहे की त्यांनी खूप जास्त रिक्वेस्ट केल्यानंतर जवळपास 1 ते 1.5 वर्षापासून मी त्यांना तेल देते. पण आता बघा, गेल्या वर्षी हा विचार आला होता, पण आता गेल्या वर्षी शक्य नव्हतं. पण आता माझ्याकडे भरपूर सारा वेळ आहे आणि मी विचार करते की हो, आपण हे जे तेल आहे ते बनवू शकतो आणि तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. बघा, केव्हा माझ्या डोक्यामध्ये जास्त हा जर विचार आला असेल तर ज्या वेळेस आदिवासी तेल जे आहे ते व्हायरल झालं. खूप महत्वाची गोष्ट मी सांगते, तुमच्याशी शेअर करते, लक्षपूर्वक ऐका ताईंनो. आदिवासी हेअर ऑइल जेव्हा व्हायरल झालं तेव्हा एक पद्धत मी त्यांची पाहिली की त्यामध्ये काय होत होतं बघा, मोठमोठे युट्यूबर्स जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचायचे. म्हणजे ते लोक पैसे द्यायचे त्यांना आणि बोलवून घ्यायचे, कर्नाटकमध्ये जिथं पण असेल तिथं बोलवून घ्यायचे आणि मग ते म्हणजे त्या पद्धतीनं ते सगळं काही त्यांना म्हणजे सगळं पेड असायचं. आता कोणापर्यंत विनाकारण विदाऊट पैशाचं तर जाणार नाहीये. तेही एवढे मोठे युट्यूबर्स, 1 नाही 2 नाही, जवळजवळ 20-25 युट्यूबर्स मोठे जे आहेत ते तिथपर्यंत पोहोचले. आणि त्यानंतर त्यांनी शेअर सुद्धा केलं की या पद्धतीनं आम्ही तेल बनवतोय. काही सिक्रेट जे पण इन्ग्रेडियंट्स आहेत ते बाजूला ठेवले, पण शेअर केलं. आणि सगळ्यात महत्वाची मला जे खटकलं, सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे कोणती, आणि त्यानंतर मी बहुतेक व्हिडिओ पण बनवला होता की तुम्हाला लोखंडाच्या कढईमध्येच किंवा लोखंडाच्या भांड्यामध्येच अशा पद्धतीचे तेल बनवायचे. आता ते म्हणतात की हर्बल ऑइल आहे किंवा आयुर्वेदिक ऑइल आहे आणि बनवतात कशामध्ये? जर्मनच्या भांड्यामध्ये. मग ते अल्युमिनियमचं असो, जर्मनच्या भांड्यामध्ये. मग ते कसं होऊ शकतं की आयुर्वेदिक आहे तेल किंवा त्या गोष्टी ज्या तर घातक आहेत आणि तुम्ही डायरेक्ट त्या भांड्यामध्ये ते तेल बनवताय? आयुर्वेद काय सांगतं की लोखंडाच्या भांड्यातच अशा पद्धतीची जे तेल आहे ती बनवली जावी आणि लोखंडाच्या भांड्यातच बनवणं योग्य आहे, ज्यामुळे तुम्हाला रिझल्ट जो आहे तो 100% मिळेल. आता बघा, बरेच जण जर्मनच्या भांड्यामध्ये किंवा बाकीच्या कुठल्याही भांड्यामध्ये बनवतायत आणि ते हर्बल हेअर ऑइल किंवा आयुर्वेदिक हेअर ऑइल म्हणून विकतायत. पण ते म्हणजे सांगू शकते मी की ते एकदम चुकीचं आहे. ती पद्धत जी आहे ती एकदम चुकीची. मी असं म्हणत नाही की माझीच पद्धत योग्य आहे, हा सांगण्याचा उद्देश नाहीये. तर तुम्हाला सुद्धा कदाचित खटकत असेल ते की ती पद्धत जी आहे ती जर्मनच्या भांड्यामध्ये, आजकाल आपण जेवण सुद्धा करत नाही म्हणा किंवा म्हणजे डॉक्टर सुद्धा सांगतात की या भांड्यामध्ये जे स्वयंपाक वगैरे बनवू नका. तर जे पातीला ठेवलं जात होतं
तिथं होतं ते जर्मनचं, इथं लोखंडाचं भांड महत्वाचं होतं. आयुर्वेद काय सांगत आहे तर लोखंडाच्या भांड्यामध्ये हे तेल बनवलं तरच तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतं. आता बघा, तुम्ही म्हणाल की लोखंडाचं भांड आणि जर्मनचं भांड इतकं काही फरक पडणार नाही, तर तुम्ही आजकाल पुस्तकं वगैरे खरेदी करायची गरज नाहीये, तर गुगल आहे तुमच्याकडे, तुम्ही सर्च करू शकता की लोह गुण आपल्या केसांसाठी म्हणा किंवा आपल्या बॉडीसाठी किती महत्वाचे आहे. तुम्ही स्वतः सर्च करायचं आणि त्यानंतर डिसिजन घ्यायचा आहे. जे पण तुम्हाला वाटतं ते तुम्ही ठरवा. बघा, त्या महत्वाची गोष्ट काय की तिथे तुम्हाला जर्मनचं भांड वापरलं जात होतं आणि ज्या पण वस्तू त्यामध्ये ऍड केल्या जात होत्या त्या अंदाजे केल्या जात होत्या. कुठलंही मोजमाप नव्हतं, कुठलंही म्हणजे मोजून त्या वस्तू घालत नव्हते. आता बघा, यावेळेस जे तेल बनलेलं आहे ते पुढच्या वेळेस बनेल हे कशावरनं नक्की अंदाजे घालतेत सगळ्या वस्तू, तर याची काही गॅरंटी नाही की पुढच्या वेळेस त्याच क्वालिटीचं तेल किंवा तेच तेल आपल्याला मिळेल, तर कमी जास्त होऊ शकतं. तर त्यासाठी काही वस्तू ज्या आहेत त्या मोजून मापून घालणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आपण घरच्या घरी बनवतोय, एकासाठी बनवतोय, दोघांसाठी बनवतोय, ठीक आहे, चालून जाते ही गोष्ट. पण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण बनवतोय, तेही विकण्याच्या उद्देशाने किंवा दुसऱ्यांना फायदा देण्याच्या उद्देशाने बनवतोय, तर ते तितकंच महत्वाचं आहे की मोजून मापून सगळ्या वस्तू ज्या आहेत त्यामध्ये ऍड कराव्यात. तर बघा, आता सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, तेव्हाच माझ्या डोक्यामध्ये आलं होतं की आपण हे तेल बनवू शकतो. आपल्याला जेवढं नॉलेज आहे, जेवढं आपण वाचलेलं आहे किंवा जेवढं आपल्याला गरज होती त्यानुसार आपण जी पण माहिती घेत गेलो त्यानुसार आपण हे तेल बनवावं. पण तेव्हा माझ्याकडे अजिबात वेळ नव्हता, मुलगी 10वीला होती आणि मला शक्यच नव्हतं ते. म्हणून बऱ्याच ताईंना मी कमेंट करून सांगितलेलं होतं की पुढे बघू, पुढे ट्राय करू म्हणून. तर बघा, आता मुलगी 11वीला आहे आणि ती इथं नाहीये आणि माझ्याकडे भरपूर वेळ आहे आणि त्यामुळे आता डिसिजन घेतलेला आहे की आपण हे तेल बनवू शकतो. त्यामुळे खूप जास्त बोलणं होतंय, थोडंसं कमी करते मी आणि महत्वाची गोष्ट जी आहे ती सांगते. मग आपल्या चॅनलवरती, आपल्या चॅनलच्याच नावाने मी एक आयुर्वेदिक हेअर ऑइल जे आहे ते लॉन्च करते म्हणा किंवा तुमच्यासाठी घेऊन येत आहे म्हणा, काही म्हणा. तर हे जे तेल आहे मी आता सध्यापासून म्हणजे आजपासून तुमच्यासाठी आता विक्रीसाठी ठेवलेलं आहे किंवा तुम्हाला म्हणा किंवा मला म्हणा काही मदत होईल यासाठी मी आता हे जे तेल आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल, तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास असेल, तर तुम्ही हे जे तेल आहे ते खरेदी करू शकता. तुम्हाला इथं मी नंबर देईन, त्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता किंवा त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा, मी रिप्लाय देईन, कितीला आहे काय आहे सगळं काही डिटेल तुम्हाला तिथं पाहायला भेटेल. आणि 7 दिवसापर्यंत तुम्हाला हे तेल जे आहे ते घरपोच मिळेल. आज जर तुम्ही ऑर्डर केली तर तुम्हाला लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला पार्सल पाठवलं जाईल आणि तुम्हाला 3-4 दिवसामध्ये मिळून जाईल. जास्तीत जास्त 7 दिवस असणार आहेत, तर 7 दिवसामध्ये तुम्हाला हे जे तेल आहे ते मिळून जाईल. बघा, सोलापुरी ताई हेच नाव ठेवण्यामागचा हाच उद्देश आहे की या चॅनल पासूनच थोडंसं इन्स्पायर होऊन मी म्हणजे या चॅनल पासूनच आपली सुरुवात झालेली आहे आणि या चॅनलचंच नाव मी परत इथं या तेलाला सुद्धा दिलेलं आहे. आणि याला बनवण्याची जी पद्धत आहे ती सुद्धा मी आता थोडक्यामध्ये तुमच्याशी शेअर केलेली आहे, परत नंतर सुद्धा शेअर करेन. काही इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते सिक्रेट ठेवेन. तर महत्वाची गोष्ट काय, तर सोलापुरी ताई हे जे हेअर ऑइल आहे, आयुर्वेदिक हेअर ऑइल आहे, ते या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे. तुम्हाला जर आवडत असेल, तुम्हाला जर यामध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास असेल, तर तुम्ही हे जे तेल आहे ते खरेदी करू शकता. आणि माझा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला इथं दिलेलाच आहे, तुम्ही त्या नंबरवरती मला संपर्क करू शकता आणि स्क्रीनशॉट सुद्धा मी कदाचित पोस्ट करेन, QR कोड जे आहे ते पोस्ट करेन. नाही तर महत्वाची गोष्ट काय की आपला हा जो प्रवास आहे सोलापुरी ताई या चॅनल पासून सुरुवात झाली होती आणि आता एक प्रोडक्ट बनवण्यापर्यंत आपली मजल गेलेली आहे आणि आशा करते हे तुम्हाला नक्की आवडणार आहे. आणि ज्या पण ताईंना तेल हवं आहे त्यांनी 7620884889 या नंबरवरती व्हॉट्सअप करा, नाही म्हणलं तर कॉल करा, काही करा आणि तुमचं तेल जे आहे ते तुमच्यापर्यंत 7 दिवसाच्या आतमध्ये पोहोचेल. तर आशा करते जो विश्वास आहे तो वाढतच जाणार आहे, कमी होणार नाहीये. आणि परत भेटणारच आहोत आपण नवीन व्हिडिओमध्ये. तो पण बाय बाय.